दिनांक 5 मार्चला सावनेर उपविभागातील सावनेर, मोहोपा, खापा, खापरखेडा, खुमारी इत्यादी ठिकाणावरून जवळपास 100 कामगारांना शासकीय वाहनाने तहसील कार्यालय परिसरात आणण्यात येऊन महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या बसेसने त्यांना नागपूर रेल्वे स्थानक व बस स्थानकावर नेऊन सोडण्याची योजना होती। शासन आपणास आपल्या गावी पोहोचून देत असल्याचा आनंद कामगारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। परंतु ऐनवेळी मांजर आडवी गेली व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या ट्रेन अचानक काही कारणास्तव रद्द झाल्या व कामगारात निराशेचे वातावरण निर्माण झाले। अशातच सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे, तहसीलदार दीपक कारंडे यांनी उपस्थित सर्व कामगारांची समजूत घालून त्यांना आणलेल्या ठिकाणी परत शासकीय वाहनांनी नेऊन पोहोचत माणुसकीचा परिचय दिला व कामगारांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली। त्या ठिकाणी शासनाने निर्देशाप्रमाणे आपण आता 3 तारखेपर्यंत लॉकडाऊनचा दुसरा टप्पा होता, त्याचा तिसरा टप्पा चालू झालेला आपल्या सर्वांना माहीतच। आता यामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे आणि जे कामगार बाहेरच्या राज्यातील असतील किंवा बाहेरच्या जिल्ह्यातील असतील तर त्यांची ऑनलाईन नोंदणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या वेबसाईटवर या ठिकाणी सुरू आहे। त्याच्यानंतर नोंदणी झाल्यानंतर त्याची आपण तपासणी करतो सर्व। परवाच आपण रविवारी या ठिकाणी एक ट्रेन उत्तर प्रदेशला पाठवलेली आहे, तर त्यामध्ये नोंदणी करून घेतो ऑनलाईन त्यांची मजुरांची। त्याच्यानंतर ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही तर अशा लोकांची पण आपण माहिती घेत आहोत, तलाठी, मंडळाधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंचाच्या माध्यमातून, आणि अशी प्रत्येक गावाने यादी तयार करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली जाते आणि ज्या दिवशी ट्रेनचं शेड्यूल असेल त्या दिवशी आपण त्यांना नागपूर रेल्वे स्टेशनला आमच्या माध्यमातून पोहोचवलं जातं आणि मग तिथून संबंधित ट्रेनमध्ये बसवलं जातं, ते राज्यात पाठवलं जातं। पियुष झुंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।